नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी 2025 साठीची राज्यसेवा मुख्य परीक्षा त्यामधला एसएचा पेपर आणि सदैव यूपीएससी मधल्या एसएचा पेपर हा विद्यार्थ्यांसाठी एकतर तो फार कॅज्युअल असतो वाटतो किंवा तो फारच डिफिकल्ट वाटतो। मित्रांनो, इनमीन काय आहे आपल्याला हे लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही एसए पेपरमध्ये उत्तम गुण मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तम यश मिळत नाही, उत्तम रिझल्ट मिळत नाही, उत्तम तुम्हाला पोस्ट मिळत नाही। आणि म्हणून जर ती मिळवायची असेल तर एसए वरती काम करणं गरजेचं आहे। हे पहिलं ह्या सगळ्यात महत्त्वाचं आहे। पण आता प्रश्न माहिती आहे आपल्याला की नक्की ह्या एसए वरती काम करणं गरजेचं आहे, पण ते करायचं कसं किंवा ते मिळवायचं यश कसं? तर याच्यामध्ये 2 ते 3 बाबी आपण पाहू शकतो ज्या आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यातला एक पहिला घटक आहे तो म्हणजे अप्रोच, निबंध लेखनाचा अप्रोच कसा असला पाहिजे। पण तत्पूर्वी तो अप्रोच येण्यासाठी आपल्याला सुरुवात कशी करायची आहे आपण त्याच्याविषयी सुद्धा त्या ठिकाणी बोलूयात। मग आजच्या सेशनमध्ये आपण पाहूयात की सोर्सेस कोणकोणते वापरायचे आहेत, सुरुवात कशी करायची आहे, त्याचबरोबर निबंध लेखनाला सुरुवात कधी करायची आहे, या सगळ्या बाबी आपण पाहूयात। चला, सर्वात प्रथम पहिला मुद्दा इथे, मी फार चांगला लेखक नाही पण मी एक उत्कृष्ट पुनर्लेखक आहे। मित्रांनो, हे जे कोटेशन आहे ना, हे तुमच्या निबंध विषयाचं निबंधाच्या पेपरचं मर्म आहे। हे लक्षात घ्या, मर्म आहे म्हणजे काय? आपल्याला निबंध, उत्तम निबंध लिहिण्यासाठी उत्तम लेखक व्हायचं नाहीये, आपल्याला उत्तम पुनर्लेखक व्हायचं आहे। हो, यात खूप गहन अर्थ आहे। उत्तम लेखक म्हणजे काय की जिथे ओरिजिनल थॉट्स आले पाहिजेत। ज्या पद्धतीने एखादा लेखक हा बाजारामध्ये फिरतो, गावोगावी जातो, झाडाखाली बसतो, चिंतन करतो आणि त्याला मग स्वतःचे विचार त्या ठिकाणी सुचतात, तसं आपल्याला करायचं नाहीये। आपल्याला तसं ज्या पद्धतीने तपश्चर्या किंवा कुठे रिसर्च करायचा नाहीये। आपल्याला काय करायचंय, आपल्याला इतर लेखकांनी जे लिहिलंय, इतर जे स्तंभ लेखक जे वर्तमानपत्रात लिहितात, इतर ठिकाणी आपल्याला जे वाचायला, पाहायला, ऐकायला मिळतंय, ते जे काही मिळतंय ना, जे काही आपण पाहतोय ना, जे काही आपण वाचतोय ना, तेच आपल्याला प्रोसेसिंग करून पुन्हा वेगळ्या पद्धतीने आणि निबंधाच्या विषयाच्या गरजेनुसार आपल्याला लिहायचं आहे। म्हणजेच आपल्याला पुनर्लेखक व्हायचं आहे। उदाहरणार्थ, जर लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर सर हे दररोज आर्टिकल लिहित आहेत, दररोज अग्रलेख लिहित आहेत, तर तो अग्रलेख वाचणं आणि त्याच्यामधून मला काय पाहिजे माझ्या निबंधाच्या तयारी करता ते निवडून माझ्याकडे ते संग्रही ठेवणं आणि मग योग्य त्या वेळी त्याचा वापर करता येणं, एवढंच काम तुमचं आहे, याच्या पलीकडे जास्त नाहीये। लक्षात घ्या। आणि म्हणून आपल्याला उत्तम पुनर्लेखक व्हायचंय, लेखक व्हायचं नाहीये। हा मर्म आहे, यातलं लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरा मुद्दा तो म्हणजे, तुम्हाला हा व्यक्ती तर माहितीच आहे, पण या व्यक्तीचं जे गमक आहे यशाचं ते म्हणजे काय आहे? कोणत्याही कार्यामध्ये अंमलबजावणी ही नेहमीच सर्वात महत्वाची पायरी असते। बघा, लक्षात घ्या की मला खूप धावायचं आहे, मला खूप जगातला पहिल्या क्रमांकाचा धावपटू बनायचं आहे, फक्त असं म्हणून मनातल्या मनात लाडू फोडून उसेन बोल्ट हे जगातले सर्वात वेगवान व्यक्ती नाही बनले। त्यांनी मनात ठरवलं सुद्धा आणि त्यानुसार ती कृती केली सुद्धा। म्हणजेच मला उत्तम पुनर्लेखक व्हायचंय, उत्तम निबंध लिहायचा आहे, मनात नुसतं ठरवून नाही चालणार, एक्झिक्यूट करावं लागेल, तर डेफिनेटली यश मिळू शकतं। मग हे एक्झिक्युशन कसं करायचंय आपण त्याकडे जाऊया। तुम्ही एखादा ऑर्केस्ट्रा पाहिलाय का? पाहिला नसेल, बरं ठीक आहे। तुम्ही अजय अतुल सर हे जे 2 खूप मोठे नामवंत संगीतकार आहेत, तर ते जेव्हा गाण्यांना, काही विशिष्ट गाण्यांना बघा, त्यांनी काय केलंय, तर हजारो असे वाजवणारे जे वाद्यवृंद असतं त्यांच्या सोबत त्यांनी गाणी रेकॉर्ड केलेली आहेत। आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या त्या गाण्याचा, त्या विशिष्ट गाण्यांचा जो काही दर्जा आहे तो लाजवाब असतो। कारण का, ते कुठल्या एखाद्या एआयच्या किंवा त्या कम्प्युटरवरती नाही बनवलेलं ना, हजारो त्या ठिकाणी ते वाद्यवृंद एकाच वेळेस ते पियानो वाजवतायत किंवा ते व्हायोलिन वाजवतायत। पण जेव्हा एवढे वेगवेगळ्या प्रकारची वाद्य घेऊन बसलेली जी अनेक लोक आहेत, त्या सगळ्या लोकांच्या त्या वाद्यांमधून कानाला सुमधुर वाटणारा आवाज नव्हे, संगीत हे बाहेर काढणं हे फार मोठं कसब आहे। हे फार मोठं कसब आहे आणि हे कसब ज्याला जमतं तो उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक असतो। त्याला वेगळा शब्द आहे ऑर्केस्ट्राच्या भाषेमध्ये, तिकडे नको जायला आपण, पण एक वेगळ्या पद्धतीने ज्याला एक उपमा वापरली जाते, मोझार्ट,
मोझार्ट नावाचा असाच एक वाद्यवृंदांना दिग्दर्शन करणारा व्यक्ती होता, जगामधला हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. मित्रांनो, आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याकडे खूप सारा असा तो कॉन्टेंट असतो, हो खूप सारा कॉन्टेंट असतो, पण आपल्याला काय करायचंय, त्या सगळ्या कॉन्टेंट मधून नेमकं ते उचलायचंय आणि नेमक्या पद्धतीने उत्कृष्ट असं संगीत गाणं तयार करायचंय, जे परीक्षकाच्या कानाला, डोळ्यांना आणि बुद्धीला सुखावणारं असलं पाहिजे. हे लक्षात घ्या. त्या पद्धतीने आपण त्याची तयारी करू शकता. पुढे जायचं असेल तर निबंध कसा असतो, तो कसा दिसतो, हे आधीपासूनच जाणून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याची वैशिष्ट्ये, त्यासाठी रूपरेषा हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मग आता हे एव्हाना तुम्हाला माहिती असतील, अगदीच नवखा कोणी असेल तर त्याला माहित नसेल की निबंधामध्ये सुद्धा आपल्याला प्रस्तावना, मध्यभाग आणि शेवट हे 3 गरजेच्या पायऱ्या आहेत, नाही का. आता आपण त्यातल्या एक एक पायऱ्याकडे नक्कीच जाऊया. पहिला, प्रस्तावना हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरं का. याच्यामध्ये काय आहे, प्रस्तावना ही मध्यवर्ती कल्पना ठरते. म्हणजे जेव्हा एखादा निबंधाचा विषय आहे आणि आपण प्रस्तावना काय करतोय, त्याच्यावरती काय ठरतं की त्या परीक्षकाला चुनूक लागते की नक्की याला जमतोय, काय लिहायचंय, काय नाही लिहायचंय. हे एक उदाहरण घेऊया. ऑनेस्टी इज द बेस्ट व्हर्च्यू बरं का. म्हणजेच प्रामाणिकपणा हा सर्वोच्च सद्गुण आहे, असं समजा. हा काय आहे, हे निबंध आहे. तर तुम्ही त्याची प्रस्तावना कशी करताय, त्याची प्रस्तावना कशी करता, त्याच्यावर बरंच काही डिपेंड आहे ना. मग कशी कराल बरं, करा विचार. झाला विचार. मग बघा, पहिला तर मुद्दा हा आहे की पहिल्यांदाच अचानक अंगावर काहीतरी येऊन पडलंय, भला मोठा ट्रक वगैरे, असं बऱ्याच जणांना दडपण आलं असेल की अरे कशी करू सुरुवात खरं याची मी. ठीक आहे, काही हरकत नाही. हीच खऱ्या अर्थाने सुरुवात आहे निबंधाची, नाही तुमच्या तयारीची. जिथे आपण अनकम्फर्टेबल होतो ना, तिथेच आपल्याला खऱ्या अर्थाने तयारीची गरज असते किंवा तयारीची सुरुवात होते. म्हणून इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, बी अनकम्फर्टेबल विथ द कम्फर्टेबल अँड बी कम्फर्टेबल विथ द अनकम्फर्टेबल. असो, शब्दांचा खेळ नाही आहे हा. तो मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे जमतंय, त्याच वेळेस आपल्याला खरं तर जमत नसतं. आणि जेव्हा जमत नाही असं वाटतं, त्यासाठी मग आपण प्रयत्न करतो, झटतो, मग मात्र जमायला लागतं. असं थोडासा अर्थ आहे. असो, आपण याच्याकडे येऊया. मग निबंधाची सुरुवात, प्रस्तावना, नाही का. आता प्रस्तावनेच्या जवळजवळ 17 वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला सांगेन मी पुढे, पण 17 वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातला एक मुद्दा लक्षात घ्या. एक उदाहरण घेऊया आपण. कोणी म्हणेल की ऑनेस्टी इज द बेस्ट व्हर्च्यू, प्रामाणिकपणा हा सर्वोच्च सद्गुण आहे. सर मी एखाद्या प्रसंगाने सुरुवात करेन, करा. सर मी एखाद्या कवितेच्या 2 ओळींनी करेन, करा. सर मी एखाद्या सहज असं लिहित जाईन की प्रामाणिकपणा म्हणजे काय, त्याची व्याख्या लिहीन आणि मग त्यानुसार मी पुढे करेन, करू शकता. पण एवढा मात्र विचार करा की मी ज्याने करेन तो जो पहिला पॅरेग्राफ आहे तो आपल्या विषयाशी संबंधित असला पाहिजे. तो आपल्या विषयाशी संबंधित असून मी पुढे काय लिहिणार आहे त्याची चुणूक देणारा असला पाहिजे. आणि त्याचबरोबर माझ्या लेखन शैलीची सुद्धा चुणूक त्या परीक्षकाला मिळेल अशा भाषेत मी ती प्रस्तावना लिहिली पाहिजे. वडेवर मग आपण याचं एखादं उदाहरण घेऊ शकता. मग समजा तुम्ही असं केलं की महात्मा गांधीजी यांचं जे पुस्तक आहे माझे सत्याचे प्रयोग, त्याच्यामध्ये तुम्हाला असे बरेच किस्से सापडतील ज्यात प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, नाही का. तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की मित्रांसोबत जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी बिडी ओढलेला तो प्रसंग सांगू शकता. किंवा अगदीच मित्रांच्यामुळे त्यांनी ते एकदा वेश्या वस्तीमध्ये गेले होते ते सांगू शकता. किंवा एकदा त्यांनी भावनावर नियंत्रण न राहिल्या कारणाने घरातील पैसे चोरले होते हे सांगू शकता. पण एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं, ह्या तिन्ही प्रसंगाबद्दल आईला आणि वडिलांना अगदी प्रामाणिकपणे आपल्या झालेल्या चुका त्यांनी मान्य केल्या आणि त्यांनी सांगितलं होतं. पुस्तकाचं नावच आहे ना माझे सत्याचे प्रयोग. आणि सत्याच्या प्रयोगामध्ये सगळ्यात आधार काय सत्याचा, प्रामाणिकपणा. हो माझ्या हातून चूक घडली आहे, मी बिडी ओढली आहे, हो मी पैसे चोरलेत, पण प्रामाणिकपणाने तुम्ही सांगितलं त्याची जी शिक्षा असेल ती भोगायला आपण तयार झालो आणि ती भोगली. त्याच्यानंतर आपलं मन शुद्ध झालं आणि आपण पुढे गेलो. म्हणजे इतक्या थोरा मोठ्यांच्या हातून सुद्धा काही चुका होतात, पण त्याच्याबद्दल
ते न लपवता, खोटं न बोलता ते प्रामाणिकपणाने ते मान्य करतात. मग आता यातला एखादा प्रसंग तुम्ही लिहा, हरकत नाही, चालेल. तुम्ही या प्रसंगाने सुरुवात केली तर त्यांना चुनूक मिळेल. अरे नाही, या विद्यार्थ्याचं वाचन चांगलं आहे, एकतर याने पुस्तकांचं वाचन केलंय का, कारण पुस्तकातला परिच्छेद आहे. बरं, दुसरं, याने उगे आपलं मी शाळेत असताना असं मी केलं, मग मला पैसे सापडले, मग पैसे मी नेऊन दिले परत. हे फारच जनरल होतंय रे. हे असलं काही नाही लिहिलं. म्हणजेच काय, जे लिहिलंय ते गांधीजी यांच्याबद्दल लिहिलंय, त्याच्यावरती भाष्य केलंय. म्हणजेच काय, हा विषय आणि हा जो काही पॅराग्राफ आहे दाखवत आहे या विद्यार्थ्याची वैचारिक पातळी थोडीशी आहे, चांगली आहे. चुनूक आपल्याला प्रस्तावना त्या पद्धतीने करता आली पाहिजे. मग आता ह्या प्रस्तावना, मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं गांधीजींचं, पण प्रामाणिकपणाबद्दल जर तुम्हाला समजा दररोजच्या न्यूजपेपरमध्ये अशा बऱ्याच बाबी पाहायला मिळत असतील. मग असं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एकदा चेन्नईच्या दौऱ्यावर होते आणि चेन्नईमध्ये असताना एका महाविद्यालयामध्ये ते गेले, बरं का. आणि महाविद्यालयामध्ये त्यांना बोलावलं वगैरे, सगळं झालं ते, आणि तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातल्या त्या कार्यक्रमाला तिथल्याच एका स्थानिक कंपनीने प्रायोजकत्व दिलं होतं, म्हणजेच काय स्पॉन्सर केलं होतं. आणि त्या कंपनीने मग सगळ्याच मान्यवरांना काही भेटी दिल्या होत्या, भेटवस्तू. तर मग त्यांनी काय केलं, त्या कंपनीने APJ अब्दुल कलाम सरांना पण एक भेटवस्तू दिली. त्यांनी काय केलं, नेहमीप्रमाणे ती घेतली आणि ते आपल्या ह्याला दिली. कुणाला, त्या व्यक्तीला जो त्यांच्या सोबतचा असतो ना, जो त्या राष्ट्रपतींचे संरक्षण करणारा, त्याला दिली. ते ठेव म्हणून सांगितलं. कार्यक्रम झाला, सगळं झालं. मग ते झाल्यानंतर झालं असं की ती जी वस्तू आहे, ती वस्तू ही काही त्या कार्यक्रमामध्ये काहीतरी गोंधळ वगैरे झाला किंवा काहीतरी वॉटेवर, म्हणजे गोंधळ असं नाही झाला, पण घाई गडबडीमध्ये ती वस्तू तिथेच राहिली. ते काही त्यांनी कलेक्ट नाही केली. आता कंपनीसमोर जो प्रश्न होता तो असा होता की सरांना ही वस्तू एकतर पाठवायची तिथे, पण ती पाठवायची म्हणजे मग काय करायचं. आता ती वस्तू अशी काही फार अशी कुकरची कंपनी होती हो, साधारण आपल्या घरातल्या किचनमधले जे हे असतात ना, कुकर, भांडी वगैरे, तशी कंपनी होती. आणि मुलांनी ऑर्गनाईज केलं होतं, त्यांना स्पॉन्सर पाहिजे होता म्हणून ते गेले. आज झालं होतं ते सगळं. मग कंपनीने काय केलं की तेवढ्याच वस्तूची जी किंमत आहे ना, त्यात थोडेसे आणखी पैसे वाढवून एक धनादेश, चेक लिहिला आणि तो सरांना पाठवला. राष्ट्रपती भवनमध्ये तो चेक पोहोचल्यानंतर तिथे त्यांनी तो उघडून बघितला. त्यात लिहिलं होतं की राष्ट्रपतीजी, तुम्ही असं आला होता, ती भेटवस्तू मात्र इथंच राहिली. आम्हाला असं वाटलं की भेटवस्तूच्या ऐवजी आता आम्ही हा तुम्हाला चेक पाठवावा, आणि हा आम्ही तुम्हाला चेक पाठवलेला आहे. हे तुमचं आमचं प्रेम आहे म्हणून असं स्वीकारा, असं काही हे नव्हतं. तर त्याच्यावर मग त्यांनी एक नोट लिहिली, म्हणजे त्या चेकच्या खाली एक कागद आहे आणि त्या कागदावर त्यांनी नोट लिहिली राष्ट्रपतींनी, APJ अब्दुल कलाम सरांनी, की हे लक्षात घ्या, मी तिथे आलो होतो, माझं विद्यार्थ्यांच्या प्रती असणारं प्रेम आणि या पदावरती असणारं जे माझं कर्तव्य आहे, माझ्या जनतेला भेटणं वगैरे, मी त्याच्यासाठी आलो होतो. मी कुठेही तुमच्या मानधनासाठी आलो नव्हतो आणि त्यामुळे हे मी मानधन स्वीकारणार नाही. हां, हे मानधन तुम्ही परत घ्या, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने याचा चांगला उपयोग करा, पण हे घ्या परत. रक्कम तशी ती कमी नव्हती, ती हजारोमध्ये रक्कम होती. ती कदाचित त्यांनी स्वीकारली असती, कोणी काही म्हटलं नसतं. पण APJंनी तो चेक तसाच परत पाठवला कंपनीला. कंपनीने काय केलं, त्या चेकची एक फ्रेम बनवली, कारण त्यावर पत्र होतं, ते पत्र बाजूला जोडलं, त्यावर त्यांची स्वाक्षरी होती आणि त्यांनी ते त्यांच्या कंपनीच्या कार्यालयामध्ये लावली. आणि त्या धनादेशामध्ये जेवढी रक्कम होती त्याच्यापेक्षा दुप्पट रक्कम त्यांनी त्याच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी फंड म्हणून दिली. म्हणजे एका व्यक्तीचा प्रामाणिकपणा दुसऱ्या एका व्यक्तीला किंवा संस्थेला प्रामाणिक कृत्य करण्यासाठी किती चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित करू शकतं. आता हा जो काही मी तुम्हाला जे सांगितलं, हे कुठे वाचलं मी? कुठे नाही, आपल्या लोकसत्तामध्ये वाचलेलं आहे. मग अशा पद्धतीने आपण प्रस्तावना काय करू शकतो, लिहू शकतो. आणि मग त्याला कळतं, अरे नाही नाही नाही, हा काहीतरी वेगळ्या प्रकारचा विद्यार्थी आहे, याचा टेम्परामेंटच वेगळा आहे, इसकी स्टाईल ही अलग आहे.
आणि हे आपल्याला करायचंय, हे आपल्याला शिकायचंय. बरं, आता हे दोन्ही मी उदाहरणं सांगितली, ही ओरिजिनल नाही, म्हणजे कुठेतरी झाडाखाली बसलो आणि विचार करून लिहिले असं नाहीये. मी हे वाचन केलंय, मी पुनर्लेखन केलंय. पहिला मुद्दा आपला काय, निबंध म्हणजे लेखन नाही, पुनर्लेखन आहे. गेटिंग? आपल्याला ते करता आलं पाहिजे. दुसरं, मुख्य गाभा. निबंधाच्या या भागामध्ये आपण जी प्रस्तावना लिहिलेली आहे तर त्या संदर्भात मग माहिती पुढे विश्लेषित करत जायचं. अनेक प्रकारचे युक्तिवाद आपण करायचे आणि त्यासाठी उदाहरणं पण द्यायची. बघा, मुख्य गाभ्यामध्ये तुम्हाला आता फ्रीडम असतं, स्वातंत्र्य असतं. आपला विषय काय आहे की ऑनेस्टी इज द बेस्ट व्हर्च्यू, प्रामाणिकपणा हा सद्गुण आहे. तर आता आहे या अर्थाने मी 1-2-3 पॅराग्राफ लिहीन नाही. प्रामाणिकपणा हा सदा सर्वदा सद्गुणच असतो असं नाही, त्याचे मी 1-2 पॅराग्राफ त्या ठिकाणी लिहीन. प्रामाणिकपणा आणण्यासाठी काय करता येऊ शकतं याच्याबद्दल मी काय लिहीन. सध्या प्रामाणिकपणाबद्दलचं जे संकट आहे, म्हणजे प्रामाणिकपणा नाहीच आहे भारतात, तर ट्रस्ट हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. मग ज्या प्रामाणिकपणातून ट्रस्ट निर्माण होतो तो डेफिसिट का लोक प्रामाणिकपणे वागत नाहीयेत, मग त्याची काही कारणं मग त्याचे 2-3 पॅराग्राफ मी लिहीन. म्हणजे काय केलं आपण, प्रामाणिकपणा याच्याबद्दल आपण त्याचे वेगवेगळ्या डायमेन्शन्स, त्याच्याबद्दलचे मग मी प्रत्येक डायमेन्शनचे 2-2, 3-3 पॅराग्राफ असं करून जवळपास 9 ते 10 पॅराग्राफ मी या ठिकाणी लिहीन. आणि ते लिहून त्या प्रत्येक पॅराग्राफमध्ये एक युक्तिवाद, अशा पद्धतीने म्हणजे एक मुद्दा आणि त्याला लागणारं उदाहरण, मी अशा पद्धतीने तो एसे लिहित जाईल. हा माझा मुख्य भाग असणार आहे. त्याच्यानंतर निष्कर्ष. आता निष्कर्ष जो असतो तो काय करतो, आपल्या निबंधाला पूर्ण विराम देतो. आणि निष्कर्ष म्हणून स्पष्ट आणि अचूक असला पाहिजे. निबंधाचा गाभा आणि परिणाम यांचा संदर्भ त्यात असला पाहिजे. निष्कर्षाच्या पुन्हा जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या पद्धती आहेत. 7 ते 8 वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग निष्कर्ष हा एखादा दूरदृष्टीने असावा. आपला जो निष्कर्ष आहे तो एखाद्या उपायांच्या संदर्भात असावा. निष्कर्ष हा एखाद्या थोरा मोठ्यांच्या कोटेशनने पण तुम्ही करू शकता. निष्कर्षामध्ये पुन्हा एकदा आपला सकारात्मक जो काही विचार आहे तो त्या ठिकाणी दिसावा. कुठल्याही पद्धतीने तुम्ही निष्कर्ष लिहू शकता की सद्गुण, प्रामाणिकपणा हा सद्गुण. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या किंवा आपल्याला जायचं प्रशासनामध्ये, मग प्रशासनाच्या संदर्भात एखाद्या अधिकाऱ्याचं उदाहरण देऊन तुम्ही त्याला एंड करू शकता. अशा अनेक पद्धती आहेत, ते करायचंय. पण हे लक्षात घ्या, मी तुम्हाला फक्त इथं ओझरताचा उल्लेख करून देतोय. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही लिहायला बसाल तेव्हाच खऱ्या अर्थाने कळणार आहे की नक्की आपल्याला निबंधामध्ये ह्या तिन्ही गोष्टींवर कसं नियंत्रण मिळवता येईल. मग निबंध विकसित करण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या, ह्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत बरं का. टप्प्याटप्प्याने आपल्याला ते विकसित करावं लागतं. पायरी क्रमांक 1, विषयाचे संदर्भ आणि त्या विषयावरील विविध बाजू हे आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. मी आता तुम्हाला सांगितलं ना, कुठलाही निबंध आहे तसा घ्यायचा आणि लगेच लिहायला लागायचं नाहीये. त्यावर क्रिटिकल अनालिसिस करायचं, चिंतन करायचं की याच्या काय वेगवेगळ्या बाजू असू शकतात. जसं की आता प्रामाणिकपणा एक खूप ट्रॅडिशनल मेथड आहे एक, की त्याचं पेस्टल मेथड म्हणतात त्याला, जी खरं तर आता आपण सांगत नाही विद्यार्थ्यांना. काय ती मेथड, की प्रामाणिकपणा राजकीय क्षेत्रात, प्रामाणिकपणा सामाजिक क्षेत्रात, प्रामाणिकपणा आर्थिक क्षेत्रात, प्रामाणिकपणा सांस्कृतिक क्षेत्रात, प्रामाणिकपणा पर्यावरणासंदर्भात, प्रामाणिकपणा कुटुंबात, प्रामाणिक समाजात, प्रामाणिक प्रशासनात, प्रामाणिक चित्रपट, प्रामाणिक तुमच्या या ह्याच्यामध्ये सार्वजनिक मंडळामध्ये. किती डायमेन्शन कव्हर झाल्या बघा. पेस्टल मेथड एक साधी मेथड आहे ती. अशा अनेक मेथड्स आहेत, 9 मेथड्स आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला त्याचा संदर्भ शोधता येतो, त्याच्या डायमेन्शन्स आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येतात. पायरी क्रमांक 2, शीर्षकामधले कीवर्ड लक्षात घेणं आणि त्यांची फोड करणं. काय आपला विषय, प्रामाणिकपणा हा सर्वोच्च सद्गुण आहे. यात 2 कीवर्ड आहेत, एक प्रामाणिकपणा आणि दुसरा आहे सद्गुण. त्या दोघांचा क्लिअर कट आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. कशाला म्हणायचं प्रामाणिकपणा, भावना कळतात पण भावना परीक्षकाला पोचवायच्या नाही आहेत, शब्दामध्ये मांडायचं आहे. आणि म्हणून शब्दात मांडता आलं पाहिजे प्रामाणिकपणा म्हणजे काय आणि सद्गुण म्हणजे काय हे सुद्धा. सो कीवर्ड आपल्याला लक्षात आले पाहिजेत. पायरी क्रमांक 3, मुख्य शब्दांचा अर्थ स्पष्ट करणं स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे. निबंध लिहित असताना परीक्षकाला हे सांगणं पण गरजेचं असतं की निबंधातला प्रत्येक शब्द त्याच्याबद्दल माझे थॉट्स क्लिअर आहेत,
माझे विचार हे अगदी सुस्पष्ट आहेत. म्हणजे प्रामाणिकपणाबद्दल याच्याबद्दल त्याचे हे 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 अर्थ होतात हे मला माहिती आहे, हे लिहायचं आहे आपल्याला. सद्गुण त्याचा अर्थ हा हा होतो, या प्रकारचे सद्गुण असतात, त्याच्यापैकी हा एक आहे, हेही आपल्याला सांगायचं आहे त्याला. पण निबंधाच्या शैलीमध्ये जीएस सारखं आन्सर लिहायचं नाहीये. पुढे प्रश्न विचारून सहमती, असहमती, व्यवहारिक अनुभव, या अशा अनेक प्रकारे आपल्याला आपला निबंध फुलवायचा आहे. विचारा, प्रश्न विचारा. काय आपला निबंध? प्रामाणिकपणा हा सर्वोच्च सद्गुण आहे. खरंच? पहिला प्रश्न, खरंच आहे का? खरंच आहे का तो? हा पहिला प्रश्न. का? का बरं? का बरं प्रामाणिकपणा हाच सर्वोच्च आहे, बाकीचे नाही आहेत का? तिसरा, कोणकोणत्या ठिकाणी हा सर्वोच्च असू शकतो आणि कोणकोणत्या ठिकाणी तो नसू शकतो? चौथा, कोणत्या परिस्थितीमध्ये तो असू शकतो, कोणत्या परिस्थितीमध्ये तो नसू शकतो? पाचवा, कशामुळे, कोणती कारण आहेत, कशामुळे तो आहे सर्वोच्च सद्गुण? जर तो असेल तर मग सर्वोच्च सद्गुण हा इतर आणखी कोणकोणत्या घटकांना पण म्हणता येऊ शकेल का? सर्वोच्च सद्गुण फक्त एकच असू शकतो प्रामाणिकपणा, इतर पण असू शकतात का? धैर्य, धाडस, साहस, हे पण असू शकतं का? WH प्रकारचे सुद्धा क्वेश्चन तुम्ही विचारून तिथे डायमेन्शन्स कव्हर करता येतात, जनरेट करता येतात. किंवा सहमती, असहमती, मी तुम्हाला सांगितलं, तुमचे व्यावहारिक अनुभव, तुमच्या आयुष्यातले काही अनुभव मध्ये टाका, प्रस्तावनेत नको टाकायला. पुढे विविध बाजू, मी आता सांगितलं, आणि त्याचं टीकात्मक परीक्षण. नेहमी दिलेल्या विषयाशी सहमती दर्शवली पाहिजे असं नाही, त्याला क्रिटिकल बघितला पाहिजे, चिकित्सा करता आली पाहिजे. हे आपल्याला निबंधातून दाखवायचं आहे की ही माझी क्षमता आहे. त्यानंतर आपण लिहित असलेल्या विविध बिंदू म्हणजे पॉइंट्स मध्ये एक सेंद्रिय संबंध म्हणजे फ्लो, आपल्या निबंधामध्ये फार महत्वाचा मुद्दा आहे. फ्लो, कुठेही स्पीड ब्रेकर लागता कामा नये. तो लागला की समजून जायचं आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. फ्लो असला पाहिजे. भाषा, पॉइंट्स, त्यासाठी आपण गरजेचं आहे. आणि मुख्य कल्पनेसह निबंधाचा समारोप केला पाहिजे. शेवटची पायरी, निबंधाचा मुख्य कल्पना काय आहे? म्हणजे शेवटी तुमचा निष्कर्ष वाचल्यानंतर त्याला बघावं लागू नये, अरे निबंधाचा विषय काय होता, पण असं बघावं लागू नये. निबंधाचा शेवट वाचल्यानंतर त्याला कळलं पाहिजे, अरे हा प्रामाणिकपणा हा सर्वोच्च सद्गुण आहे, छान लिहिलंय याने. म्हणजे तो विषय त्याच्या डोक्यातून जाता कामा नये. का? आणि हे असं कधी होईल? जेव्हा तुमचा निष्कर्ष हा त्या विषयाला धरून असेल. मित्रांनो, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचा विचार करू शकता. एक जॉर्ज इलियट यांचं एक वाक्य बघा. ते म्हणतात की हे संकुचित मन आहे. मन कसं आहे? संकुचित आहे, जे एखाद्या विषयाकडे विविध दृष्टिकोनातून पाहू शकत नाही. आपलं मन प्रत्येक गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलने बघू शकत नाही. आपण लोकांना बघा, सर्वसामान्य लोक जनरली जगाकडे, वस्तूकडे, माणसांकडे एकतर काळ्या किंवा पांढऱ्या नजरेने बघतात. म्हणजे काय? एकतर ते त्याला चांगलं मानतात किंवा त्याला ते वाईट मानतात, बस. पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही सामान्यासारखं वागायचं नाहीये. तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन काय करायचं आहे? विविध प्रकारच्या दृष्टिकोनांचा विकास करायचा आहे आणि त्याकडे चिकित्सकपणे त्याचा शोध घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. या पद्धतीने आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे. तर आणि तरच आपण एसे मध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवू शकतो. एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो की आता आपल्याला प्रत्यक्ष जेव्हा सुरुवात करायची आहे, ठीक आहे, तर ही सुरुवात करत असताना आपण काय केलं पाहिजे? बघा, सर्वात प्रथम जर मला सुरुवात करायची असेल तर क्रमांक 1, आपण ज्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं वाचन सुरू करा दररोज, किंवा ॲटलिस्ट बरं का, प्रश्नपत्रिकांचं वाचन हे वाचा. 2013 ते 2025 कुठल्या? UPSCच्या. आणि त्याचबरोबर 2013 ते 2025, खरं तर 24च, ते म्हणजे MPSCच्या सुद्धा. याचे काय करा? वाचा. हे वाचलं पाहिजे. हे वाचत राहा.
यातून आपल्याला अंडरस्टँडिंग होतं की काय आणि कशा प्रकारे प्रश्न येतात किंवा निबंधाचे टायटल तयार होतात. त्यानंतर पुढे काय कराल, पुढचा मुद्दा तो म्हणजे वाचन. वाचन कुठून करायचं, वाचनाचे स्रोत. सगळ्यात महत्वाचा जो स्रोत आहे तो म्हणजे वर्तमानपत्र. दररोजचं वर्तमानपत्र उघड्या डोळ्यांनी वाचा. सर आम्ही तसंच वाचतो, नाही, उघड्या डोळ्यांनी म्हणजे आपली दृष्टी विकसित झाली पाहिजे. दुसरं, काही अवांतर वाचनाची सवय असेल तर ती कंटिन्यू ठेवा, पण अवांतर वाचनाची सवय नसेल तर आत्ता याच्याकडे जाऊ नका. आणि तिसरं, तुमचा GSचा आणि ऑप्शनल याचा फायदा करून घ्या, पण आपला निबंध GS किंवा ऑप्शनलच्या उत्तराप्रमाणे लिहायचा नाही, हे खुणगाट मनाशी बांधा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दररोज कंटेंट गोळा करा आणि आठवड्याला किमान निबंधाचा अर्धा भाग तरी लिहा आणि तपासून घ्या. ठीक आहे. सो मित्रांनो, आणखी काही अडचण असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.